जय भीम सर्वांना। आज आमचा डे 1 झाला, डे 2 झाला, आमचा डे 3 पण झाला। आज आमचा आहे डे 4। तर आता आम्ही चाललो आहे सकाळ उठलो आम्ही। आता वाजलेले आहेत 12। ॲक्च्युली उठलो लवकरच, पण आता 12 वाजता आम्ही उठलो आहे, म्हणजे ॲक्च्युली चाललो आहे। तर आता आमची ऑर्डर आहे संध्याकाळी साईला। ऑर्डर आहे संध्याकाळी साईला आणि डायरेक्ट हळद वाजवायची तिकडे। तर तोपर्यंत थोडंसं फ्रेश वगैरे होतं आम्ही लोक नदीवरती जाऊन। थोडेसे काय आमचे कपडे वगैरे आहेत मुलांचे धुवायचे वगैरे, आणि थोडेसे आता पाण्यामध्ये थोडंसं एन्जॉय, त्याच्यानंतर येऊन नाश्ता वगैरे करून आम्ही लोक निघणार आहोत साईला। तर आता बघूया, पिटसाईच्या नदीवरती चाललो आहे। फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये दाखवतो आहे, अशा तर खूप वेळा जाऊन आलो आहे। आता बघूया, आता पिटसाईच्या नदीवरती निघूया बाईकवर। निघाले का रे? एकाच गाडीवर जाऊया ना। माझी घेतो मी गाडी, प्रथम आहे ना गाडीवर। काय भरतोय? तर मी माझी गाडी काढतो। लाव ना दरवाजा, तू वाट कोणाची बघतेस? आता आम्ही आलोय नदीवरती पिटसाईच्या पोहायला। प्रथम पण आलाय सोबत, माझ्या भावाचा पोरगा। तर शिंदे आणि नागते गेलेत पुढं। मचाएंगे। आता आम्ही जाऊन पोहणार। आता दाखवतो तुम्हाला नदीचा नजारा। आम्ही पोहोचलो नदीवरती आणि वाहता पाणी। अरे पण आपण चुकीच्या रस्त्याने आलो, इकडून लागणार काटे कुठे, कसे नाही लागणार? जाऊ दे, आता आपण कोकणातली माणसं, लागून घ्यायचे काटे। ऐक लागले नाही ना, तिकडूनच जा बाबा। कब कुठनं आलो हा? नामदेव भाऊनी तिकडे कपडे धुवायची सुरुवात केलेली आहे। बाप रे बाप, हा आमचा पिटसाईचा डॅम। साहेब बसलेत माकडासारखे इकडं। शिंदे बघा तिकडे कपडे धुवायचे। शिंदे हात दाखवा, कपडे धुवा। बाप रे बाप, हा खूप पाणी आहे रे। पहिलेच्या मे पेक्षा ह्या वर्षी पाणी जास्त आहे। आता आम्ही पोचलो इकडं, तिथं उतरतोय मी खालती। प्रथमेश फोन आला, राहुल सकपाळ। बाप रे बाप, खाली उतरतोय मी आता। पाय सरकता तर इथून। ओ हो तर शूज काढायला लागतील ना। पाण्यात पाय इकडे टाकून एवढं बरं वाटतंय ना। बघा, हा पिटसाई नदीचा पाणी आहे, एकदम क्लीन, नीट अँड क्लीन, फ्रेश वॉटर, फ्रेश। ऑर्डरला असे कपडे धुवायला लागतात हो। आमची हीच आहे मे महिन्याची एन्जॉय, 15 दिवसांची। एवढेच आम्ही क्षण जगत असतो वर्षातून। मला थंड पाण्यामध्ये वातावरण मस्त वाटतं। सो लेट्स स्टार्ट। मी पाण्यात आहे।
आता उडी बघ कशी टाकतो. खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. ओ तुम्ही पण येऊ शकता विठ्ठलच्या नदीवरती. काळ्यातून फक्त किती किलोमीटर आहे? मला काय वाटतं 3 किलोमीटर असेल. गाड्या भारी फटका लागतोय अंगाला. 4 मासे उड्या मारले. 3 ते 4 किलोमीटर आहे पिठसई. तुम्ही कधी पण येऊ शकता. फक्त एकच विनंती आहे, इथे आम्ही येतो पण आम्ही कुठल्याही प्रकारचा कचरा करत नाही. इथे कुठच्याही निसर्गामध्ये तुम्ही येता तर कचरा करू नका. अरे या, एन्जॉय करा. कोकणामध्ये कधी पण आलात तरी पण तुम्हाला एकदम थंड वातावरण लाल झालो बघ. जगता येईल. काय लाल झालो, फटका 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 अंगाला. आणि पाणी हा वर्षाचे 12 महिने वाहतो. 12 गावांमध्ये हा पाणी जातो. पाणी कुठून आलं माहिती आपण त्या गावाला वरती गेलेलो. वाव्या धरणातून येतो. इथून येतो ती काय बोलतात पिपीवरून येतो हा पाणी. इथली नाही ते वरती काय आहे ना, कर्नल. करणार नाही रे. रेड्या वाव्याचं वरलं पाणी हलके खुलतं तर हलके. इथं वरती काहीतरी आहे. नदीवरती एवढा बरं वाटतं मला. आता मी उडी मारले 1-2 आणि वरती येऊन बसलो उन्हामध्ये. एवढं फ्रेश वाटतं आहे. त्याच्यामध्ये थंड वारा सुटला आहे. आणि काल थोडासा पाऊस पडला होता आणि त्या पावसानंतर थोडंसं एवढं वातावरण फ्रेश झालं. झाडं वगैरे टवटवीत झालीत. एवढं छान इथे पाहायला मिळतं आहे. तर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. कोकणामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, जे कोकणामध्ये लहानपणापासून राहत आहेत, ते याचा आनंद नक्की घेतात. ॲक्च्युली ऑर्डर्स वाजवणं, बँजो वाजवणं हा तर एक आम्ही एन्जॉय म्हणून येतोच. पण त्याच्यासोबत मे महिन्यातून 15 दिवस सुट्टी काढून हा आनंद घेण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी इथं येत असतो. आणि एक जागा नाही आहे. आता ही पिठसईची नदी झाली. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं की खैराटच्या नदीवरती आम्ही मालूकच्या ऑर्डरला पोहायला गेलो होतो आणि त्याच्यानंतर आता आम्ही या पिठसईच्या नदीवरती आलो. तर खूप रिफ्रेशमेंट वाटते. आता इथून थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे घेऊन थोडेसे काही कपडे वगैरे असेल आमची धुणार. कारण की कपडे धुण्याचं इथं आम्ही आज या कारणाने आलेलो आहे कारण की लाईट गेलेली आहे. काल वादळ वारा सुटला होता तर लाईट गेलेली आहे आणि त्या लाईटीमुळं पाणी नाही आलं आमच्या घरी. त्याच्यामुळं आम्ही कपडे इकडे आणलेले आहेत. तर लेट्स सी, पुढे एन्जॉय करूया. प्रथम पण आलेला आहे. आम्ही प्रत्येक वर्षी ऑर्डरला जातो तर प्रथम हा येतच असतो. आणि हे पिठसं हे प्रथमचा आजोळ आहे. त्याच्यामुळे घरी गेलो. प्रथमच्या मम्मीला म्हणजे माझ्या वहिनीनं सोडलं तिथे आणि ह्याला तिकडून घेऊन आलो. तिकडून ब्रश वगैरे घेऊन आलो. आता परत त्याच्या मम्मीला घेऊन घरी जाणार आहे टोकाड्याला. आम्ही दोघं वापस घरी जाणार आहोत. आणि प्रथमनीच इथं आणलं आहे. मला ॲक्च्युली येणार नव्हतं एवढ्या उन्हातून, पण बोललो आता प्रथमला जायचं आहे पिठसईला आणि वहिनीना पण, तर त्यांना सोडले. गाईस तुम्ही पण व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा. फक्त एवढंच आहे की कोकणामध्ये कुठच्याही प्लेसला व्हिजिट करा. तिथे फक्त कुठच्या प्रकारचं प्रदूषण करू नका. पाण्यामध्ये कुठचा कचरा टाकू नका. आम्ही फक्त इथे साबण घेऊन येतो, साबण अंगाला लावतो आणि तो पाणी वर्षाच्या 12 महिने वाहत असतो. तसं तुम्ही येऊ शकता, एन्जॉय करू शकता. पावसाळ्यामध्ये इथं येणं थोडंसं रिस्की आहे. पावसाळ्यामध्ये येऊ नका, पाऊस गेल्याच्या नंतर या. कारण की पावसाळ्याच्या नंतर हे धरणाचे सगळे दरवाजे ॲक्च्युली उघडेच असतात आणि ते नेहमी पाठी जातात. तर तुम्ही एनी टाईम इथे येऊन व्हिजिट करू शकता.
दिसला दिसला. गणतेश तुझे पलटी पलटी हाय झाली मोबाईलवर पाणी. मजा येते का नाही? चला या निघूया. एक नंबर वाटलं. या शिंदे जाऊया. आता आम्ही निघालोय. आता जस्ट आम्ही फ्रेश झालोय. आता इथून आम्ही थोडंसं घरी जाणार. काय थोडासा नाश्ता वगैरे जेवण वगैरे बनवलं ते करणार. त्याच्यानंतर आम्ही लोक इथून डायरेक्ट साईच्या ऑर्डरला निघणार. तर आता थोडंसं फ्रेश झालोय. कपडे वगैरे गुंडाळून डायरेक्ट गाड्या काढून घरी चाललो आम्ही. तर भेटू आता तुम्हाला डायरेक्ट घरी. करवंद पण आली तर गावाला बघू शकता. पिकलीत कच्चा पण आहे. कच्चा पण आहे. आताच घरी आलोय आणि थोडा झाडांना थोडा पाणी घालतोय. पाऊस पडलेला रात्री तरी पण. आम्ही लोक फ्रेश होऊन आता जेवलोय मस्तपैकी. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि जेवण आता आराम चालला आमचा. आता इथून जेवून आम्ही गाडीवाल्याला बोलवलं आहे. आपला मित्रच आहे चिता. तो येणार आहे 6 वाजेपर्यंत आणि इथून गाडीत सामान लोड करून आम्ही निघणार आहोत. तर आता थोडा 1 तास झोपतो मी आणि झोपून उठल्याच्या नंतर फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून डायरेक्ट सामान लोड करून डायरेक्ट आपण निघणार आहोत साई नळेफोड या गावामध्ये. तर भेटू डायरेक्ट. आता थोडा झोपून आराम करून भेटूया. फ्रेश होऊन आम्ही उठलेलो आता आम्ही निघतो ऑर्डरला. पण एवढा गरज आहे आणि थोडा थेंब थेंब पाऊस पण पडतो आहे. एवढा काळोख पडला आहे आज. पाऊस पण पडतो थेंब 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 थेंब. तर आता बघूया ऑर्डरला जर पाऊस पडला तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. बट होप सो की नाही पडणार. बघे तर निघूया गाडी आल्यावरती. क्लायमेट पूर्ण पण वातावरण एकदम मस्त झालं आहे. तेवढंच की थोडा पावसाचा थोडासा अंदाज जास्त वाटतो मला. निघूया. ये हमारी पैकिंग हो रही है. लोडिंग हो रही है. ते करूया ना तिथं. किती टाइम लागतोय. टेप घ्या फक्त. टेप आणता घरात ना. घरी ठेवले. चले
चल रे लवकर घे ना नाके यार. आम्ही निघालो ऑर्डरला पण पाऊस येतो खूप. गाडी थांबवली आता. पाठून गाडी येते, गाडीमध्ये कीबोर्ड देतो. कीबोर्ड बाईकवर घेतलाय मी. प्रोग्राममध्ये पावसाने वाट नको लावायला फक्त. आली काय? वातावरण एकदम टाईट आहे, एकदम थंड वाटतंय. आताच पाऊस पडला आणि थोडा भिजलोय पण एकदम एवढा कूल वाटतं, जसं काय पावसाळ्यात चालू आहे तसा सीन झाला आहे पूर्ण. ड्रम मास्टर आमचे ड्रम फिट करतायत. शिंदे तुमची टेक्निक कशी आहे ड्रम फिट करायची? म्हणजे समोरासमोरची स्क्रू फिट करता काय? मेहनती म्युझिकल ग्रुप. तू नुसता असाच बस, पण काय करू नको. नागते साहेब आमचे बेस फिटिंग करतायत. कैची मागव काय? थांबे नाही, थांब मी घेऊन येतो. प्रथमेश साहेबांनी आमचा कॉन्सर्ट केलेला आहे. ओके, अजून काय बाकी आहे? अच्छा, पोरांनी सेटअप लावलेला एकदम कडक मध्ये. वेल डन गाईज, गुड वर्क. आज आम्हाला बघा जेवायला पण डाळ, ही भाजी, भात, त्यात काय म्हणण्या दाखव. मिरची आहे त्या टोपामध्ये. हा जनावरांमध्ये खातोय आणि या खुलग्या बैलामध्ये खातोय. मी घेतो जेवायला एकदम सॉफ्ट, एकदम हलकं जेवण. इथे सेल्फ सर्व्हिस आहे. आमची बाकीची पोरं, आम्ही तिघंच आहोत इथे, मी, मदन आणि पांड्या. बाकीची पोरं थोडी बिझी आहेत वेगळ्या कामामध्ये, तर फटाफट जेवण घेऊया. वाट लावलं नंतर पावसाने. पाऊस एकदम जोरात झालेला आहे. वाट लागलेली आहे प्रोग्रामची. शिंदेसाहेब, पाऊस संपलेला तर लवकरच आपलं वाजवायचं. आम्हाला असं वाटतं पावसाला बोललो मी, जर नाही गेला तर पुन्हा आभाळ फाडून टाकेल. एवढा वाजवायचा म्हणून झालं ना. काय सेटअप लागलेला मस्त. सेटअप पण मस्त लागलेला माहिती. हाय अजून मूड माझा. प्रथमेश साहेब काय पाहिजे? वजन बघतोय.
तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। खैर आओ शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। रात्रीचा 1:30 वाजलाय आणि आमचा कॉल संपलाय, पण काय पाऊस काय अजून काय पाडा नाही, थोडा ओला झालाय. आता ऍक्च्युली बंद करायचं नव्हता, पण पाऊस आल्यामुळे थोडा वेळ थांबलं. त्यात पब्लिक पण कंटाळले पावसामुळे. आणि आता आम्ही पॅकअप मारतोय. रात्रीचे 2 वाजलेले, 2 वाजता आता बंद करतो आम्ही बँड. आणि आता पॅकअप करून बघूया, आता इथेच थांबावं लागेल. बहुतेक बाईक्स आणलेले आहेत आम्ही लोकांनी. बघूया थांबायचं की निघूया, तर पॅकअप करूया. गाइस पॅकअप पॅकअप पॅकअप, सामान भिजला नाही पाहिजे. गाइस पॅकअप 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 जल्दी. करतायत तिकडे पण. कोणता कोणता कुठं आहे? आता पाऊस पडला तर जास्त उपयोग होईल. चायनीज खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है।